हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया खूपच सुंदर समय हे डिस्कस करूया. तुम्ही सांगणार हो ब्युटिफुल समय ना, हा फिगर घाबरू नका, एकदम सोपं आहे आणि तुम्ही स्वतःहून सोडवणार आहात आणि तुम्ही सोडवू शकता. माहित आहे ना का? तुम्ही याच्या अगोदर जे व्हिडिओ केले ते बघितले ना, ते बघितले म्हणजे तुम्हाला अप्रोच समजलंय, कसं अप्रोच करायचं, टू प्रूफ समला कसं विचार करायचा आणि स्वतःहून कसं सोडायचं. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले. चला पहिल्यांदा हे सम बघूया, सम बद्दल काय दिलंय ते बघूया. आता इकडे सांगितलंय ऍज शोन द फिगर, म्हणजे फिगर मध्ये काय दिलंय, टू सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट्स ए अँड बी. म्हणजे दोन सर्कल आहेत बघा, एक सर्कल आहे, दुसरं सर्कल आहे, ते एकमेकांना इंटरसेक्ट करताय ऍट टू पॉइंट्स ए अँड बी. ओके, माहित आहे ना, दोन सर्कल इंटरसेक्ट करतात म्हणजे दोन वेगवेगळ्या पॉइंटवर इंटरसेक्ट करतात, ते दिलंय. ओके, पुढे बघा काय दिलंय, टू टँजेंट्स टच दिस सर्कल्स इन पॉइंट्स पी क्यू अँड आर एस ऍज शोन. म्हणजे दोन टँजंट्स आहेत आणि हे जे टँजंट आहे ते दोन्ही सर्कल साठी टँजंट बघा. एक टँजंट हे दिसतंय, हे टँजंट आहे एका सर्कलला ऍट पॉइंट पी, दुसऱ्या सर्कलला ऍट पॉइंट क्यू. दुसरं टँजंट आहे ते एका सर्कलला ऍट पॉइंट आर आणि दुसऱ्या सर्कलला ऍट पॉइंट एस. तेच दिलं होतं, व्हेरी गुड. पुढे दिला आहे लाईन ए बी. ओके, लाईन ए बी बद्दल म्हणतात. ओके, लाईन सेगमेंट लाईन ए बी म्हणतात. ओके, लाईन ए बी इंटरसेक्ट सेगमेंट पी क्यू ऍट पॉइंट सी अँड सेगमेंट आर एस ऍट पॉइंट डी. बरोबर आहे, दिसतंय. ओके, आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय, आपल्याला प्रूफ करायचंय, सिद्ध करायचंय. बघा काय सिद्ध करायचंय, सी अँड डी आर द मिड पॉइंट्स ऑफ सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट आर एस रेस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला प्रूफ करायचंय सी मिड पॉइंट आहे पी क्यूचं आणि डी मिड पॉइंट आहे आर एच चं. ओके, तुम्ही सांगणार दोन दोन टू प्रूफ आपल्याला करावे. ओके, एकदम सोपं आहे, बघूया. पहिल्यांदा बघूया, फर्स्ट टू प्रूफ बघूया. आपल्याला प्रूफ करायचंय सी मिड पॉइंट आहे पीक्यूचं. ओके, पीक्यू बघा, पीक्यू सेगमेंट त्याचे मिड पॉइंट पी आणि क्यू आणि सी मिड पॉइंट दाखवायचंय. आता आम्हाला हे सांगा, विचार करा, सी जे आहे ते पीक्यू सेगमेंटचं मिड पॉइंट कधी होणार. तुम्ही सांगणार हो मिड पॉइंट होणार जर आपल्याला सीपी आणि सीक्यू इक्वल मिळालं तर. म्हणजे आपल्याला कसं विचार करायचंय, कोणत्या दृष्टिकोनाने विचार करायचंय, कोणत्या डायरेक्शन मध्ये विचार करायचंय ते आपल्याला समजलं. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला कसंही सीपी आणि सीक्यू इक्वल दाखवायचं. आता याच्यासाठी आपल्याला माहिती आहे, जर दोन सेगमेंट इक्वल दाखवायचं पहिल्यांदा एकाला बघा, म्हणजे पहिल्यांदा फक्त सीपी ला बघा आणि सीपी ला फिगर मध्ये बघा. ओके, सीपी तुम्ही, ओके सीपी बघा इकडे, म्हणजे सी एक्सटर्नल पॉइंट आहे, तिकडून एक हे टँजंट आहे ना, टँजंट सेगमेंट. ओके, आणि या सर्कलला, आणि नेहमी एक आठवणी ठेवा, लक्षात ठेवा, जेव्हाही एका सम मध्ये दोन सर्कल असो, तीन सर्कल असो, टेन्शन नाही घ्यायचं, एकाच सर्कलला एका वेळी बघायचं. का असं का, कारण जे आपण थिअरम्स वाचलेत, प्रॉपर्टीज वाचलेत, समजले, ते सगळं एका सर्कल साठी. दोन सर्कल साठी फक्त कधी आहे, जेव्हा ते टच करतात. हे टचिंग सर्कल्स नाही, म्हणजे फक्त एका सर्कलला बघायचं. ओके, आता या सर्कलला बघा, कारण हे टँजंट आहे या सर्कलला ऍट पॉइंट पी. ओके, म्हणजे लक्ष इकडे द्यायचं, ते सर्कल विचारून सी एक्सटर्नल पॉइंट आहे, तिकडून एक टँजंट आहे. ओके, आता बघा सी पासून अजून एक लाईन असं जात आहे ना या सर्कलला. ओके, बघा बघा बघा, ते लाईन आहे ना, तुम्ही सांगा हो ते लाईन या सर्कलला इंटरसेक्ट करतायत पॉइंट ए अँड बी. हो, म्हणजे तुम्ही सांगता हे लाईन काय, तुम्ही सांगणार हे सिकेंड आहे. म्हणजे आता मला सांगा, आपल्याकडे एक टँजंट आहे आणि एक सिकेंट आहे, जे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत पॉइंट सी, आणि ते पॉइंट सी सर्कलच्या बाहेर आहे. असं बघितलं तर तुम्ही सांगणार हो एक थिअरम आहे ना, जे आपण युज करू शकतो. माहित आहे ना, जेव्हाही एक टँजंट आणि एक सिकेंड एकमेकांना इंटरसेक्ट करतं सर्कलच्या बाहेर, तेव्हा आपल्याला माहित आहे आपण एक थिअरम युज करू शकतो, आणि त्या थिअरमचं नाव आहे टँजंट सिकेंड सेगमेंट थिअरम. आणि त्या थिअरमनी आपल्याला काय रिझल्ट भेटते ते पण आपल्याला माहित आहे. आणि ते रिझल्ट कसं असतं लिहायचं, आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल मिळतात, आणि ते दोन प्रोडक्ट जे आहे ना ते लिहिण्यासाठी एक सोप ट्रिक आहे. पहिल्यांदा ना, ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय ना ते उचलायचं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय, कुठे इंटरसेक्ट करताय, सी ला. मग सी पासून दोन प्रोडक्ट बनवायचे. ओके, बघा पहिल्यांदा बघा सिकेंड आहे, कुठे इंटरसेक्ट करते सर्कलला, ए आणि बी, ते उचलायचं. म्हणजे पहिल्यांदा सी ए, सी टू ए, सी टू बी, सी बी, म्हणजे सी ए इंटू सी बी, हे एक प्रोडक्ट झालं. ओके, इक्वल टू, आता दुसरं टँजंट आहे तिकडे जायचं, आता तिकडून आपल्याला दुसरं प्रोडक्ट पाहिजे. तुम्ही सांगणार एकच सेगमेंट आहे इकडे सीपी,
त्याला दोनदा मल्टिप्लाय करा. सीपी इंटू सीपी काय आलं? सीपी स्क्वेअर. तसं असतं. तसं आपल्याला बघायचं आणि लिहायचं. हे एकदम शॉर्टकट आहे, एकदम ट्रिक आहे. म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून एक प्रोडक्ट आहे सीपी इंटू सीपी सीपी स्क्वेअर, दुसरं प्रोडक्ट आहे सीए इंटू सीबी. नाहीतर जास्त मुलं असतात ना ते मिस्टेक करतात इकडे, ते सीए इंटू एबी लिहितात. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असायला पाहिजे, ते असणार सीए इंटू सीबी. हे लक्षात ठेवा. आणि ते डायरेक्टली लिहायचं नाही, त्याच्यासाठी एक डिस्क्रिप्शन लिहावं लागेल अगोदर. काय डिस्क्रिप्शन? ते तुम्हाला तुम्ही बघितलं ते लिहायचं. म्हणजे काय लिहिणार आपण? लिहिणार इकडे सिकेंड ए बी and tangent CP at point P intersect at point C in the exterior of the circle. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? सीपी स्क्वेअर इज इक्वल टू सीए इंटू सीबी लिहू शकतो. आणि याचा रिझन काय? टँजेंट सिकेंट सेगमेंट थिअरम. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. म्हणजे आपल्याला सीपी बद्दल पाहिजे होतं काहीतरी मिळेल ना स्टेटमेंट नंबर 1 मध्ये. काय ते सीपी स्क्वेअर. ओके, स्क्वेअर नंतर बघूया. आता तुम्ही सांगा तसंच आपल्याला सीक्यू पाहिजे. तर आता सीक्यू ला बघा फिगर मध्ये. ओ, सीक्यू तुम्ही सांगणार हे दुसऱ्या सर्कल साठी टँजेंट आहे, तर फक्त हेच सर्कल बघायचं, हे विसरून जा. आता सी पासून तुम्ही सांगणार दुसरं एक लाईन येते, हा, आणि या सर्कलला ते सिकेंड आहे, इंटरसेक्ट करतायत पॉइंट ए आणि बी. म्हणजे हे सिकेंड आणि हे टँजेंट एकमेकांना इंटरसेक्ट करतायत पॉइंट सी इन द एक्सटिरियर. म्हणजे सेम ना. म्हणजे आता पण आपल्याला दोन प्रोडक्ट इक्वल मिळणार आहे. कसं मिळणार आहे? सी क्यू इंटू सी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू सी ए इंटू सी बी. तर लिहा, तसंच लिहायचं. सिकेंड ए बी अँड टँजेंट सी क्यू ॲट पॉइंट क्यू इंटरसेक्ट ॲट पॉइंट सी इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल. देअरफॉर काय लिहिणार आपण? सी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू सी ए इंटू सी बी असं लिहिलं. आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे, टँजेंट सिकेंट सेगमेंट थिअरम. आणि हे आहे रिझल्ट नंबर 2. म्हणजे जे आपल्याला सीपी पाहिजे होतं ते आपल्याला रिझल्ट नंबर 1 मध्ये आलं बघा, सीपी स्क्वेअर. ओके, आपल्याला सीक्यू पाहिजे होतं ते रिझल्ट नंबर 2 मध्ये आलं. ओके, व्हेरी गुड. आता या दोन्ही रिझल्ट बघा ना. ओके, तुम्ही सांगणार रिझल्ट नंबर 1 आहे तिकडे राईट हँड साईडला सी इंटू सीबी आहे, रिझल्ट नंबर 2 आहे तिकडे पण राईट हँड साईडला सी इंटू सीबी आहे. म्हणजे राईट हँड साईड इक्वल आहेत. आता राईट हँड साईड इक्वल आहे म्हणजे तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साईड इक्वल लिहू शकतो. म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल लिहा ना. काय लिहिणार? सीपी स्क्वेअर इज इक्वल टू सी क्यू स्क्वेअर लिहिलं. कुठून आलं ते? तुम्ही जाणार फ्रॉम 1 and 2 लिहा. पण आपल्याला हिंट मध्ये मी काय सांगितले, आपल्याला सीपी इक्वल टू सीक्यू पाहिजे. म्हणजे स्क्वेअर नको. आता स्क्वेअर काढायचं म्हणजे काय करायचं? दोन्हीकडे स्क्वेअर रूट करायचं. म्हणजे काय करणार? स्क्वेअर रूट ऑफ सीपी स्क्वेअर काय? सीपी. स्क्वेअर रूट ऑफ सीक्यू स्क्वेअर काय? सीक्यू. रिझन काय लिहायचं? टेकिंग स्क्वेअर रूट्स. व्हेरी गुड. आता सीपी आणि सीक्यू इक्वल आहे म्हणजे सी काय झालं? तुम्ही सांगणार सी मिड पॉइंट आहे पीक्यूचं. तेच तर आपल्याला दाखवायचं होतं. म्हणजे आपलं फर्स्ट टू प्रूव्ह झालं. आता तुम्ही सांगणार आपल्याला दुसरं टू प्रूव्ह करायचं आहे. डी मिड पॉइंट दाखवायचं आर याचं. आता डी मिड पॉइंट दाखवायचं म्हणजे आपल्याला डी आर इक्वल टू डीएस दाखवायचं आहे. तुम्ही सांगणार तसंच तर आहे, सेम सेम आहे ना. पण परत लिहायचं का सगळं काय? नाही ना. आपल्याला माहित आपलं फेवरेट वर्ड सिमिलरली. म्हणजे काय लिहायचं इकडे? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह डी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट आर एस. परत सगळं लिहायचं नाही. तर मला सांगा सोपं होतं की नाही? तुम्हाला स्वतःहून आलं ना, तुम्ही स्वतःहून प्रूफ लिहिलं, रिझन लिहिलं, म्हणजे तेच मी सांगतोय, तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्ही स्वतःहून करू शकता. आता स्वतःहून करा, स्वतःहून लिहा. तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुमच्या खास मित्रांचं वाढलं पाहिजे कॉन्फिडन्स. त्यामुळे त्यांना पण ते शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तर सबस्क्राईब केलंय ना? नाही केलं तर आता करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग टू प्रूफ सकट, नॉन टेक्स्चुअल सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा, अभ्यास करत राहा.